हम भांडुप के साई भजन वाले, हम साई तेरे नाम के दीवाने, दल बाबा तेरे नाम के दीवाने, हम साई तेरे नाम के दीवाने, हम भांडुप के साई भजन वाले, हम भांडुप के साई भजन वाले, हम साई तेरे नाम के दीवाने, दल बाबा तेरे नाम के दीवाने। नमस्कार मित्रांनो, मी साईश पवार देवगडच्या राजा या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, उद्या आपल्या भांडूप नगरीतील एक सुप्रसिद्ध अशी मानाची पालखी म्हणजेच आपल्या श्री साई भजन सांस्कृतिक मंडळाची पालखी उद्या भांडूप ते शिर्डी अशी प्रस्थान होणार आहे। तर त्यासाठी मी आता हा व्लॉग बनवतो आणि आज कसं डेकोरेशन वगैरे केलं, आदल्या दिवशी कसं डेकोरेशन वगैरे चालू असतं ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर चला आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो। आणि हे वर्ष मित्रांनो आपल्या भांडूपच्या पालखीचं 25वं वर्ष आहे। तर डेकोरेशन एकदम भारीच केलं आहे। तर सगळं डेकोरेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर लवकरात लवकर तर मित्रांनो, आपल्या स्वर्ग सुखाचा प्रवास सुरू करण्यासाठी हजारो पदयात्री नवजीवन येथे आपल्या बॅग्स ठेवण्यासाठी आदल्या दिवशी दाखल झाले आहेत। आणि तसेच मित्रांनो, यावर्षी 25वे वर्ष असल्यामुळे मला नवजीवनच्या मैदानात
खूपच गर्दी दिसून आली। आणि मित्रांनो, भांडूपचा हा सुवर्ण क्षण अनुभवण्यासाठी हजारो पदयात्री या क्षणाचा एका वर्षापासून वाट पाहत होते। रात्रीचे 12 वाजले तरी आपली साई भजनची पब्लिक बघा किती भांडूपची इथे आली आहे आणि सगळे आता बॅगा ठेवण्यासाठी इथे आले आहेत आणि अख्खे 6 ट्रक भरले आहेत बॅगांनी आणि हे बघा पाठी 60 ट्रक आले आहेत आणि सगळ्या ट्रकमध्ये बॅग आहेत आणि ह्या वर्षी 25 वर्ष म्हणून सगळे चालले आहेत। गर्दी दाखव जरा गेटवर। हा ते बघा तिकडे पण गर्दी, इकडे पण गर्दी, गाड्या भरपूर गाड्या आल्या। आता सगळे बॅग वगैरे ठेवत आहेत आपल्या सर्वांच्या फॅमिली येत आहेत बॅगा ठेवण्यासाठी खास करून। बघा फॅमिलीच्या फॅमिली लोक येत आहेत बघा। 25 वर्ष तर आहे त्यामुळे तर खूपच गर्दी आहे यावर्षी पालखीला आपल्या। रौप्य महोत्सवी वर्ष यावर्षी आपल्या पालखीचं आणि त्यात तर फुल भांडूपची पब्लिक आली आहे, गर्दी बघा आणि खूप पब्लिक आहे यावर्षी तर 25 वर्ष। बॅग दाखवूया चल जवळून, चला आता तिथे जाऊ द्या। आपल्यासोबत काही पदयात्री देखील आहेत, तर आपण त्यांना विचारूया, काका तुम्ही किती वर्ष झालते या पालखीमध्ये? 8-9 वर्ष झाली काय? आणि तुमचा पदयात्रेचा जरा एक्सपिरियन्स सांगाल का? एक आमच्या हृदयात बसलेलं एक म्हणजे आमचा एक सण। अच्छा, 23 डिसेंबर मोठा बोलला तरी चालेल, आमच्या सर्वात मोठा सण आमच्यासाठी तरी दिवाळीपेक्षा मोठा ठरलेला सण आहे 23 डिसेंबर। तो भांडूपकरांचा तर आवडता सण सर्वांचा। आणि सर्वात यावर्षी 25 वर्ष आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? 25 वर्ष आहे, आम्ही पण तेवढ्या आतुरतेने उद्याच्या दिवसाची आम्ही तेवढीच आतुरतेने वाट बघतो। दरवर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी जास्त काय उत्साह वाटतो तुम्हाला दरवर्षीच्या तुलनेमध्ये? ह्या वर्षी बघा, आम्ही आता म्हणजे मी 8-9 वर्ष झाले मी आज बघतोय ना, मी आज थांबलोय मला भरपूर अशी म्हणजे तरुण पिढी मला जास्त म्हणजे असं दिसत आहे की चांगली गोष्ट आहे। ॲक्च्युली भांडूपकरांसाठी पण चांगलं आहे की आपली मुलं कुठल्या तरी चांगल्या सत्संगाच्या मार्गाला किंवा आईंच्या चरणाला लागतात, चांगली गोष्ट आहे। आणि तरी दरवर्षी किती पदयात्री शिर्डीला आपल्या भांडूपच्या पालखीमधून जातात? असं बोलायला गेला तर आपले चालणारे पदयात्री पूर्ण शिर्डीपर्यंत आम्ही 1,500 ते 2,000 पदयात्री असतात। आणि शेवटच्या दिवशी जेव्हा आपल्या भांडूपमधून पूर्ण जेवढ्या कुठल्या पक्षातल्या किंवा कुठल्याही ह्याला बस गेल्या नसतील होऊ शकत म्हणजे किंवा कुठल्याही नाही कुठल्याही ह्याच्यासाठी जेवढ्या बस गेल्या नसतील तेवढ्या बस आपल्या भांडूपकरांकडून शिर्डीमध्ये पोचतात आणि आपल्या पालखीमध्ये ते दर्शन आहे। ठीक आहे, खूप चांगलं वाटलं, धन्यवाद साईराम। आणि तुम्हाला पुढच्या मित्रांनो यांना देखील आपल्याकडून तुमच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा। बोला साई बाबा की